सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत संमिश्र राहील. तुमच्या घरी पाहुणे आल्यानं तुमचा खर्च वाढू शकतो. बोलण्यानं तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. तुम्ही तुमच्या बायकोसाठी नवीन दागिने किंवा भेटवस्तू घेऊ शकता. त्यामुळे तुमची बायको तुमच्यावरती प्रचंड खुश होईल. तुम्ही आज नैतिक मूल्यांना महत्त्व द्याल. पैशांशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. कोणताही मोठा धोका तुम्ही पत्करू नका, अन्यथा तुम्हाला समस्या येऊ शकतात. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज कामामध्ये फार व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते आणि त्यासाठी तुम्हाला धावपळही करावी लागेल. तुमच्या बोलण्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या वाणीतील गोडवा तुम्हाला आदर मिळवून देईल. मोठ्या फायद्याच्या नादाला कुठलीही लहान संधी तुम्ही दवडू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जॉबच्या ठिकाणी तुम्ही आज चांगले काम कराल आणि लोक तुमची स्तुती करतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संयम ठेवण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी शत्रू तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. कोणालाही एखाद्या गोष्टीचं तुम्ही वचन दिलं असेल तर ते तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. पैशांच्या व्यवहारामध्ये लोकांना तुमचं म्हणणं सांगा, अन्यथा ते तुम्हाला खोटं ठरवू शकतात. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्ही थोडंसं सावध राहा. जबाबदारीनं काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला आज भेटायला येऊ शकतो. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव देणारा राहणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. एखादं मोठं ध्येय ठेवणं तुमच्यासाठी चांगलं राहील. काही मोठ्या लोकांच्या भेटीनं तुमच्या समस्यांचं तुम्हाला सहज समाधान मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या योजनांवरती लक्ष ठेवावं, अन्यथा काही अडचणी येऊ शकतात. जे लोक प्रवासाला जाण्याची तयारी करत आहेत त्यांनी खूप सावध राहावं, नाहीतर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा कपाळी टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल नाही. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. महत्त्वाच्या चर्चेमध्ये तुम्ही आज भाग घेऊ शकता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. इतर गोष्टींमध्ये विनाकारण लक्ष देऊ नका, अन्यथा तुमचं नुकसान होईल. घाई गडबडीमध्ये कुठलंही काम तुम्ही करू नका. मित्रांकडनं तुम्हाला एक चांगली बिझनेस ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग घ्याल, ज्यामुळे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. मोठं ध्येय मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये लहान ध्येय तुम्ही सोडू नका. भागीदारीमध्ये काम केल्यानं तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचं जुनं कर्ज फेडू शकाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आरोग्यासाठी थोडासा नाजूक आहे. निष्काळजीपणा तुम्ही टाळा आणि तुमच्या आहारावरती लक्ष द्या.
कामाच्या ठिकाणी कुठलाही धोकादायक निर्णय तुम्ही घेऊ नका, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या सूचनांचं नोकरीमध्ये स्वागत केलं जाईल. अचानक धनलाभ झाल्याने तुम्हाला आनंद होईल. कुठलाही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची तुम्ही काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्या, अन्यथा तुमच्या पोटामध्ये समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला आज भरपूर आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम कराल, त्यामुळे तुमची प्रशंसा लोक करतील. पूर्वी केलेल्या चुकीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुमच्या मुलांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. जबाबदाऱ्या वाढल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल, परंतु त्या वेळेवरती तुम्ही पूर्ण कराल. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. कामाशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. आज तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पैशांच्या बाबतीत तुम्ही सावध राहा, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही मोठ्यांचा आदर करा, अन्यथा तुमच्यावरती ते नाराज होतील. तुमच्यातील कलागुणांना आज वाव मिळेल. स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाल. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आज एखादी चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना खूप मेहनत केल्यानंतरच परीक्षेमध्ये यश मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवू शकाल. वैयक्तिक बाबींवरती तुम्ही लक्ष ठेवा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. कोणतंही काम करताना तुम्ही नियमांचं पालन करा, अन्यथा तुम्हाला अडचणी येतील. मालमत्तेसंबंधी वाद तुमचा मिटू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला विजय मिळेल. अहंकारानं बोलणं टाळा आणि घाईघाईमध्ये घेतलेला एखादा निर्णय तुम्हाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. वैवाहिक जीवन तुमचं आज आनंदी राहील. पार्टनरसोबत तुमचे चांगले संबंध राहतील. तुम्हाला मदतीची भावना तुमच्या मनात राहील. एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला गुप्त ठेवावी लागेल, अन्यथा ती उघड होऊ शकते आणि त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थी थोडेसे चिंतेमध्ये सापडतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.